नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही करंट अफेअर्सचे क्वेश्चन पाहणार आहोत जे तुम्हाला सर्व एक्झाममध्ये इम्पॉर्टंट आहेत. तर आता आपण हे मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे काही क्वेश्चन आहेत ते घेणार आहोत. तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न असा आहे, RBIने सलग 7व्यांदा रेपो दर कोणत्या दराने ठेवला आहे? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 6.20, ऑप्शन सी 6.50, ऑप्शन डी 6.75. आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 6.50. असेच काही प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये असणार आहेत. तर प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जे MPSC किंवा UPSCची तयारी करत आहेत. आपला दुसरा प्रश्न असा आहे, 15व्या CIDC विश्वकर्मा पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए रिलायन्स इंडस्ट्री, ऑप्शन बी SJVN लिमिटेड, ऑप्शन सी आहे अडानी ग्रीन, ऑप्शन डी आहे टाटा टेलिकॉम. तर आपला बरोबर उत्तर आहे SJVN लिमिटेड. आपला तिसरा प्रश्न आहे, रूस बरोबरच्या युद्धात युक्रेनला मदत करण्यासाठी नाटो किती अब्ज युरोचा निधी तयार करत आहे? ऑप्शन ए 50 अरब युरो, ऑप्शन बी 100 अरब युरो, ऑप्शन सी 150 अरब युरो, ऑप्शन डी 200 अरब युरो. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 100 अरब युरो. आपला चौथा प्रश्न आहे, जागतिक बँक समूहाने अलीकडेच आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? आपला ऑप्शन ए आहे अमिताभ कांत, ऑप्शन बी राजीव सिन्हा, ऑप्शन सी राकेश मोहन, ऑप्शन डी अजय मोहन सिंह. आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राकेश मोहन. आपला पाचवा प्रश्न आहे, CCI स्नूकर क्लासिकचे विजेतेपद कोणी जिंकले? ऑप्शन ए पंकज अडवाणी, ऑप्शन बी कमल चावला, ऑप्शन सी अभय कपूर, ऑप्शन डी रियांश सिन्हा. तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पंकज अडवाणी. आपला सहावा प्रश्न आहे, दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 3 एप्रिल, ऑप्शन बी 4 एप्रिल, ऑप्शन बी 5 एप्रिल, ऑप्शन सी 6 एप्रिल. याचं बरोबर उत्तर आहे 5 एप्रिल. प्रश्न क्रमांक 7 आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 3 एप्रिल, ऑप्शन बी 4 एप्रिल, ऑप्शन सी 5 एप्रिल, ऑप्शन डी 6 एप्रिल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 4 एप्रिल. आपला 8वा प्रश्न आहे, कर्करोगासाठी भारतातील पहिली जीन थेरपी कुठे सुरू करण्यात आली? ऑप्शन ए IIT बॉम्बे, ऑप्शन बी IIT दिल्ली, ऑप्शन सी IIT खडगपूर, ऑप्शन डी IIT वाराणसी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए IIT बॉम्बे. आपला 9वा प्रश्न आहे, DRDO ने अलीकडेच कोणता बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली? ऑप्शन ए अग्नि प्राईम, ऑप्शन बी त्रिशूल, ऑप्शन सी नाग, ऑप्शन डी प्रहार.
आपलं बरोबर उत्तर आहे अग्नी प्राईम. आपला 10वा प्रश्न आहे, टाटा इंटरनॅशनलचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए रविचंद्रन आनंद, ऑप्शन बी महेश कुमार सिन्हा, ऑप्शन सी राजीव सिंगल, ऑप्शन डी आनंद सेन. आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राजीव सिंगल. असेच नवनवीन प्रश्नांसाठी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रश्न आवडले असतील तर लाईक करा आणि आपल्या जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणारे मित्र आहेत त्यांना हे शेअर करा, जेणेकरून त्यांना पुढच्या 6 महिन्यानंतर जी काही एक्झाम येणार आहे त्याच्या प्रिपरेशनसाठी महत्त्वपूर्ण राहणार आहेत. या क्वेश्चनचा त्यांना फायदा होणार आहे, जेणेकरून त्यांचा करंट अफेअर्सचा स्टडी हा कंप्लीट होईल. तर थँक्यू.